ठीक आहे. तर वुड हॅव प्लस V3. ठीक आहे. आता वुड हॅव प्लस V3 इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे स्पोकन इंग्लिशमध्ये. बऱ्याच वेळा बघा असं होतं आपल्याला की आपण इंग्लिश खूप फ्लुएंट बोलतो. ठीक आहे. इंग्लिश जे ते आपल्याला बोलता येतं, असं वाटतं की मी इंग्लिश खूप फ्लुएंट बोलतोय. तर तुम्ही इंग्लिश बोलता 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 पण असा कुठला तरी एक फेज येतो की तिथं तुम्ही अटकता, तिथं सुचत नाही की काय वाक्य बोलू ते. ठीक आहे. तर हे कशामुळे होतंय माहिती आहे का तुम्हाला? बिकॉज तुमच्याकडं व्हेरिएशन्स नाहीत स्ट्रक्चर्सचे. ठीक आहे. आपल्याला कंडिशनल बोलता येत नाही. वुड हॅव प्लस V3 हा शक्यतो प्रोबॅबली आपण कंडिशनल बेस्ड सेंटेन्सेसला यूज करतो. ठीक आहे. जे कंडिशनल बेस्ड सेंटेन्सेस असतात तिथे आपण खास करून वुड हॅव प्लस V3 यूज करतो. बघा आपल्याला समजा आर्स अँड आर्स इंग्लिश बोलायचं आहे. ठीक आहे. जसं आपण मराठी बोलतो फुल फ्लेज, तसं समजा जर आपल्याला इंग्लिश पण फुल फ्लेज बोलायचं आहे तर त्यासाठी आपल्याला वुड हॅव किंवा कुड हॅव किंवा शुड हॅव हे अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स माहिती असले पाहिजे. याच्यामध्ये आपली मास्टरी असली पाहिजे. सो त्याच्यापैकीच एक आहे वुड हॅव प्लस V3. सो वुड हॅव प्लस V3चा यूज कसा करायचा ते बघूयात आपण. तर याचं स्ट्रक्चर काय बघा, इथं मी पॉझिटिव्ह स्ट्रक्चर लिहिलंय व त्याच्या साईडला मी निगेटिव्ह स्ट्रक्चर लिहिलं आहे. ठीक आहे. तर काय स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट यूज करतो आपण सुरुवातीला, त्याच्यानंतर वुड हॅव, त्याच्यासहित आपल्याला V3 यूज करायचा आहे. वर्बचा थर्ड फॉर्म यूज होतो याच्यामध्ये. आणि शेवटी तुम्हाला गरज भासली तर तुम्ही ऑब्जेक्ट पण यूज करू शकता. ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर वेळ, टाइम, डेट, डे किंवा प्लेस वगैरे या सगळ्या गोष्टी म्हणजे आपले ऑब्जेक्ट असतात. तर हे जर झालं पॉझिटिव्ह. निगेटिव्हला काय करायचं, निगेटिव्हला पण सेम फॉर्म्युला आहे, फक्त एक नवीन गोष्ट ऍड होते ती म्हणजे नॉट. तर सब्जेक्ट देन वुड नॉट हॅव. ठीक आहे. वुड हॅव नॉट नाही यूज करायचं आपल्याला, ते चुकीचं असतं. वुड आणि हॅवच्या मध्ये तुम्हाला नॉट यूज करायचा, वुड नॉट हॅव. त्याच्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म व शेवटी जर गरज लागली तर अगेन ऑब्जेक्ट यूज करू शकता तुम्ही इथे. तरी झालं निगेटिव्ह. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण कंडिशन पण टाकू शकतो, म्हणजे हे जर असं असतं तर त्याचा परिणाम असा असला असता. ठीक आहे. म्हणजे ही कंडिशन जर फुलफिल झाली असती, सर्व गोष्टी जर अशा प्रकारे झाल्या असत्या तर आज त्या गोष्टीचा रिझल्ट जो आहे तो अशा प्रकारे दिसला असता. ठीक आहे. थोडक्यात हे असं स्ट्रक्चर असतं. तर कंडिशन बनवण्याचं स्ट्रक्चर काय आहे, तर तुम्हाला इफ सुरुवातीला यूज करायचा आहे. इफच्या नंतर सब्जेक्ट यूज करा, ज्याच्याबद्दल बोलताय तो सब्जेक्ट. देन हॅड यूज करायचा आहे, कंपल्सरी हॅड यूज करायचा आपल्याला. व त्याच्यानंतर आपण यूज करणार आहोत वर्बचा थर्ड फॉर्म. ठीक आहे. हे तुम्ही नॉर्मली पण बोलू शकताय व तुम्ही ही अशी कंडिशन यूज करून सुद्धा हे वुड हॅवचं स्ट्रक्चर यूज करू शकता. तर आता हे कुठं कुठं यूज करू शकतो आपण, कुठल्या अशा कंडिशन्स आहेत त्याच्या अंडर आपण वुड हॅव प्लस V3 यूज करतो. तर फर्स्ट कंडिशन काय आहे, तर इमॅजिनरी पास्ट. ठीक आहे. तुम्हाला जर इमॅजिनरी पास्ट सांगायचं असेल की ही गोष्ट अशी झाली असती, ही घटना अशी घडली असती, तर त्या केसमध्ये तुम्ही काय यूज करू शकता, वुड हॅव प्लस V3 यूज करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे मिस्ड ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे ज्या ऑपॉर्च्युनिटीज, ज्या संधी हुकल्या आहेत तुमच्याकडून, तुम्ही ज्या संधी गमावल्या, तुम्ही ज्या ऑपॉर्च्युनिटीज गमावल्या, त्या ऑपॉर्च्युनिटीज सांगण्यासाठी तुम्ही काय करू शकता, वुड हॅव प्लस V3 यूज करू शकता. देन पुढची गोष्ट म्हणजे रिग्रेट, म्हणजे पश्चाताप. समजा एखादी गोष्ट तुमच्याकडनं मिस झाली, एखादी गोष्ट झाली नाही तुमच्याकडनं, ठीक आहे, किंवा एखादी गोष्ट झाली जी की नव्हती व्हायला पाहिजे, तर अशा प्रकारच्या रिग्रेट सेंटेन्सेससाठी सुद्धा आपण काय यूज करू शकतो, तर वुड हॅव प्लस V3. ठीक आहे. तर आता आपण एक्झाम्पल्स पाहूयात. ठीक आहे. तर आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. एक्झाम्पल्स काय होतील, तर आय वुड हॅव पास्ड इन एक्झाम. मी एक्झाममध्ये पास झालो असतो. आता बघा हे जे आहे ते एक नॉर्मल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हे जे सेंटेन्स आहे ते नॉर्मल सेंटेन्स आहे की आय वुड हॅव पास्ड इन एक्झाम, मी एक्झाममध्ये पास झालो असतो. याच्यामध्ये तुम्ही कंडिशन सुद्धा ऍड करू शकता. ठीक आहे. जसं की पुढचं सेंटेन्स बघा, मी याच्यामध्ये कंडिशन ऍड केली आहे. कंडिशन काय आहे, तर इफ आय हॅड स्टडीड, मी जर अभ्यास केला असता तर आय वुड हॅव पास्ड इन एक्झाम. ठीक आहे. आय वुड हॅव पास्ड इन एक्झाम, मी जर अभ्यास केला असता तर मी एक्झाममध्ये पास झालो असतो. जसं मी म्हटलो होतो की जर अशी एक कंडिशन आहे ती फुलफिल झाली असती तर आज रिझल्ट जो आहे तो ह्या अशा प्रकारे असला असता. ठीक आहे. इथं आपण कंडिशन बेस्ड बोलत आहोत. पुढचं एक्झाम्पल बघा, इफ यू हॅड टोल्ड मी अर्लियर, तू जर मला आधीच सांगितलं असतं तर आय वुड हॅव परचेस्ड दॅट कार, मी जे येते
ती कार विकत घेतली असती. जसं मी म्हटलं होतं बघा, मिस्ड ऑपॉर्च्युनिटीज, ज्या गमावलेल्या संधी आहेत त्या सांगण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, वुड हॅव प्लस V3 चा यूज करतो. म्हणजे सपोज जर अशी कंडिशन असेल एखादी, की एखादी कार विकायला आहे, खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि तुमच्या मित्राला माहिती होतं की अशी अशी कार विकायला आहे, ती कार सेल पण झाली आणि नंतर तुमचा मित्र तुम्हाला सांगतोय असं की एक कार होती विकायला जी की खूप चांगल्या किमतीमध्ये मिळत होती, व्हॅल्यू फॉर मनीमध्ये मिळत होती, कंडिशन खूप चांगली होती आणि ती एवढ्या एवढ्या रुपयांना गेली आणि तुमच्याकडे जे आहे ते तेवढे पैसे होते सुद्धा आणि तुम्हाला कार पण विकत घ्यायची होती. सो तुम्ही थोडंसं ते मिस्ड ऑपॉर्च्युनिटी बद्दल बोलताय की अरे तू जर मला आधीच सांगितलं असतं तर मी ती कार विकत घेतली असती. ठीक आहे. पुढची गोष्ट, if you had shared your experience, okay, if you had shared your experience, I would not have taken admission in that college. तू जर मला आधीच सांगितलं असतं किंवा तू जर तुझा एक्सपिरियन्स शेअर केला असतास तर मी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं नसतं. म्हणजे सपोज बघा असं झालं की तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि नंतर तुम्हाला असं कळतं की कॉलेज काय व्यवस्थित नाहीये आणि एखादा असा व्यक्ती आहे जो की त्याच कॉलेजमध्ये होता आणि तो तुमच्या ओळखीचा होता. ठीक आहे. आणि तो नंतर तुम्हाला भेटला, तुम्ही त्याला सांगताय की असं असं मी एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं जे की मला आवडलंच नाही आणि तो तुम्हाला हे सांगतोय की अरे मी पण त्याच कॉलेजमध्ये होतो, माझा सुद्धा खूप खराब अनुभव आहे त्या कॉलेजसोबत आणि मी ते कॉलेज आहे ते सोडलं. तुम्ही त्याला म्हणताय की तू जर तुझा एक्सपिरियन्स मला आधीच शेअर केला असता कॉलेज बाबतीत तर मी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं नसतं. ठीक आहे. सो इथं काय आहे तर रिग्रेट आहे, पश्चाताप आहे. ठीक आहे. जी गोष्ट केली म्हणजे तुम्ही जे इथे ऍडमिशन घेतलं त्याच्याबद्दल काय तर रिग्रेट आहे म्हणून तुम्ही काय म्हणताय की अशी गोष्ट मी केली नसती. सो नेक्स्ट एक्झाम्पल, इफ आय हॅड नोन अबाउट दी सेमिनार, मला जर सेमिनार बद्दल माहीत असतं, आय वुड नॉट हॅव गॉन टू विलेज, मला जर सेमिनार बद्दल माहिती असतं तर मी गावी गेलो नसतो. ठीक आहे. मी गावाला जे ते गेलोच नसतो. नेक्स्ट एक्झाम्पल, if I had got the opportunity, I would have performed well. मला जर ऑपॉर्च्युनिटी मिळाली असती, मला जर संधी मिळाली असती तर मी खूप चांगलं परफॉर्म केलं असतं. ठीक आहे. तर समजतंय कसा यूज करायचा वुड हॅव प्लस V3 चा. तुम्ही नॉर्मल पण यूज करू शकता वुड हॅव प्लस V3 चा, जसं इथे यूज केलं एका सेंटेन्समध्ये आय वुड हॅव पास्ड इन एक्झाम, आणि तुम्ही कंडिशन टाकून सुद्धा यूज करू शकता. इफ आय हॅड, इफ यू हॅड, इफ वी हॅड, अशा प्रकारे. ओके. समजले व्यवस्थित? काही डाऊट्स आहेत तुमचे? काही डाऊट्स आहेत तुम्हाला? ओके फाईन.